नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू कोर्टात जाण्यासाठी निघालेली असते आणि ती सुशीलाला म्हणते की आत्या काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि करिश्माताई बहीण आहे माझी, तिला निर्दोष सिद्ध करणं हे कर्तव्य आहे माझं. तितक्यात आता आदू इंदूला म्हणतो की बरं इंदू, चालायचं का आपण, खूप उशीर होतोय. तेव्हा इंदू आदूला म्हणते की एकच मिनिट थांब, एक खूप मोठं काम करायचं राहिले, आलेच. असं म्हणून इंदू मोठ्याबाईंच्या खोलीत जाते आणि मोठ्याबाईंना बघून म्हणते की मोठ्याबाई नमस्कार करते, आशीर्वाद द्या. असं म्हणून ती मोठ्याबाईंच्या पाया पडणार. तितक्यातच मोठ्याबाई तिला थांबवतात आणि म्हणतात की नमस्कार ठीक आहे, पण आशीर्वाद खूप महाग आहे आणि तो तुला कशाला पाहिजे. यावर आता इंदू मोठ्याबाईंना सांगते की अहो, कोर्टात वकील म्हणून आज माझी पहिलीच केस आहे, पहिली हिअरिंग आहे आणि तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे. तो तर आहेच, पण तुमची साथ पण पाहिजे. आता मोठ्याबाई थोड्याशा हसतात आणि उठून इंदूजवळ जातात आणि तिला म्हणतात की एक गोष्ट लक्षात असू दे, हे बघ, मी कधीच कोणासमोर हरलेली नाही आहे आणि तू माझी सून आहेस. मला कॉपी करायचं, कोणासमोरही हरायचं नाही, कळलं. आणि ऑल द बेस्ट. आणि म्हणतात की कर आता नमस्कार. यावर इंदू हसायला लागते आणि मोठ्याबाईंना नमस्कार करते आणि म्हणते की थँक्यू मोठ्याबाई, आता तुम्ही सोबत आहात म्हटल्या विषयच संपला. करिश्माताईला निर्दोष सिद्ध करूनच घरी येते. तेव्हा मोठ्याबाईसुद्धा खुश होऊन हसायला लागतात आणि इंदूच्या खांद्यावरती हात ठेवतात. तेव्हा आता हे बघून इंदू खूप खुश होते. तर दुसरीकडे गोपाळ बाहेर श्रीकलाची वाट बघत उभा असतो. तेव्हाच आता श्रीकला तयार होऊन येते. तेव्हा गोपाळ तिला म्हणतो की निघायचं का. यावर श्रीकला म्हणते की हो निघूया. म्हणजे तू म्हणतोयस म्हणून आपण जातोय बाहेर. ॲक्च्युली करिश्माच्या केसचं आज पहिलं हिअरिंग आहे ना, आणि त्यात आपण असं फिरायला जाणं, मज्जा करणं तुला बरोबर वाटतंय का. यावर गोपाळ श्रीकलाला म्हणतो की त्यात काय चुकीचं आहे, तिने गुन्हा केलाय तर त्याची शिक्षा तिला कोण देणार, पण आपण तर प्रेमात आहोत ना. तेव्हा श्रीकला जरा आश्चर्याने गोपाळकडे बघायला लागते. आता गोपाळ तिला म्हणतो की निघायचं का, बस चल निघूया. आता श्रीकला गाडीवरती बसते आणि गोपाळचं लक्ष नाही आहे बघून हळूच कोणाला तरी मेसेज करते, कारण तिला गोपाळवरती जरा डाऊट आलेला असतो. आता गोपाळ श्रीकलाला म्हणतो की बरं निघायचं का. तेव्हा श्रीकला म्हणते की हो. आता ते दोघेही तिथून निघून जातात. तर दुसरीकडे कोर्टात जज साहेब आदेश देतात की कोर्टाच्या कामकाजास सुरुवात करावी. आता एक ॲडव्होकेट साहेबांना म्हणतात की माय लॉर्ड, आरोपी करिश्मा या विठूच्या वाडीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोहितराव बोडके पाटील यांच्या खून प्रकरणातील एकमेव आणि प्रमुख आरोपी आहेत आणि यांनी 3 तारखेच्या रात्री मोहितराव बोडके पाटील यांच्या राहत्या घरी त्यांचा निर्घृण खून केला आहे. तेव्हा आता हे ऐकून इंदू जज साहेबांना म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे. तेव्हा ते ॲडव्होकेट म्हणतात की माय लॉर्ड, पोलीस तपासात सर्व गुन्हे सादर झालेत. प्लीज चेक एक्झिबिट नंबर 1 and 2. पोलीस चौकशीसाठी गेल्यावर आरोपी यांनी देवराया विंजे या 6 वर्षाच्या मुलाच्या मानेवर सुरी ठेवली आणि तिथून पळ काढला. हा प्रकार केवळ संशयास्पद नाही तर आरोपी दोषी असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. जज साहेब, आरोपी करिश्माचं गुन्हेगार आहे आणि हे सिद्ध करणारा एक आय विटनेससुद्धा आहे आपल्याकडे. तर दुसरीकडे गोपाळ श्रीकलाला आता एका ठिकाणी घेऊन आलेला असतो. आता श्रीकला गोपाळला विचारते की गोपाळ, कुठे आलं आपण, आणि इथे तर कोणीच नाही आहे, चीट पाखरूही नाही आहे रे, कुठलं ठिकाण आहे हे गोपाळ. तेव्हा गोपाळ सांगतो की अगं, हा बावजी बाबांचा मळा म्हणतात याला. इथे फारसं कोणी येत जात नाही, इथे फक्त तू आणि मी, आणि एकांतात माणूस ना त्याच्या मनातलं आजवर कुणालाच न सांगितलेलं ते सगळं बोलतो, म्हणजे सगळी गुपितं फोडतो. तेव्हा श्रीकला थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि गोपाळला म्हणते की आपल्यात कुठलं गुपित आहे गोपाळ, आपण तर सगळंच माहिती आहे ना आपलं एकमेकांना. आता गोपाळ खूप रागाने श्रीकलाला म्हणतो की माहिती आहे का खरंच सगळं. तेव्हा आता हे बघून श्रीकला खूप घाबरते. तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की अगं, म्हणजे आता माझ्या डोक्यात होतं की आपण दोघं एकत्र फिरायला जायचं, हे मी सांगितल्याशिवाय कळलं का तुला, सरप्राईज मिळालं ना तुला, मग अशी कितीतरी सरप्राईज द्यायचीच असतील ना आपल्याला एकमेकांना. तेव्हा श्रीकला इकडे तिकडे बघत म्हणायला लागते की हो ना, खरं आहे. आता श्रीकलाचं लक्ष नाही आहे हे बघून गोपाळ जोरात तिच्या हातातील तिची बॅग खेचतो. हे बघून श्रीकला खूप घाबरून जाते. आता श्रीकलाला असं घाबरलेलं बघून गोपाळ म्हणतो की अगं, अशी घाबरतेस काय. तेव्हा श्रीकला म्हणते की मला वाटलं वरून काहीतरी पडलं की काय, किंवा खालून काहीतरी गेलं म्हणून मी घाबरले. तेव्हा गोपाळ श्रीकलाची बॅग उघडायला लागतो आणि म्हणतो की अगं, असं काय करतेस, हवा बघ किती मस्त पडली आहे. आणि तो जोरात तिच्या तोंडावरती आता बॅगेतील सतरंजी काढून फेकतो आणि म्हणतो की हे घे आणि अंतर सँडविचेस काढ. तेव्हा आता श्रीकला हे बघून खूपच घाबरलेली असते आणि ती गोपाळकडे बघत असते. आता गोपाळ म्हणतो की मी आपल्या दोघांसाठी चहा काढतो.
तेव्हा श्रीकला ती सतरंजी आता खाली अंथरते, तर गोपाळ इकडे आता गाडीजवळ जातो आणि तिथे उभं राहून 2 कपामध्ये चहा काढायला लागतो. तेव्हा आता श्रीकला गोपाळ नक्की काय करतो हे पाठीमागून बघत असते, मात्र तिला नीटसं काही दिसत नाही. आता गोपाळ पाठीवळून बघतो, तर श्रीकला पटकन खाली बघायला लागते आणि गोपाळला असं दाखवते की तिचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. आता गोपाळ परत चहा ओततोय हे दाखवत हळूच आता त्याच्या खिशातून ती अर्काची बॉटल काढतो आणि हळूच श्रीकलाच्या चहामध्ये ओततो आणि त्याच्यासाठी तो सुद्धा एक चहाचा कप घेतो. आता श्रीकला गोपाळच्या जवळ येते, तेव्हा गोपाळ पटकन पाठीवळून बघतो आणि श्रीकलाला म्हणतो की चहाची खूप ओढ लागली आहे मला, चल ना चहा घेऊया. आता श्रीकला खूपच घाबरलेली असते आणि घाबरतच तो चहा घेते. तर दुसरीकडे कोर्टात जज साहेब इंद्रायणीला म्हणतात की ॲडव्होकेट इंद्रायणी, तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. आता इंदू ती आदू आणि व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. आता आदू आणि व्यंकू महाराज इंदूला खुणावूनच ऑल द बेस्ट करतात. आता इंदू डोळे झाकते आणि विठुरायाचं नाव घेते आणि जज साहेबांना म्हणते की माय लॉर्ड, सरकारी वकील जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. हे ऐकून सगळे आता एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात. तर करिश्मासुद्धा खूप शॉक होऊन इंदूकडे बघायला लागते. आता इंदू पुढे सांगते की पोलिसांकडे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. माझे अशील करिश्मा ही मोहितरावांच्या खुनाच्या वेळेस त्यांच्या घरी होती हे खरं आहे, पण खून करिश्माने केलेला नाही आहे. तेव्हा आता ते सरकारी वकील म्हणतात की मुळात त्या जर निर्दोष होत्या तर लहान मुलाच्या गळ्याला सुरी लावून का पळाल्या. तेव्हा इंदू मध्येच म्हणते की ती एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती आणि इंदू पुढे जज साहेबांना म्हणते की माय लॉर्ड, भीतीपोटी माणूस बुद्धी गहाण ठेवून वागतो, पण करिश्माला तिची चूक लक्षात आल्यावर ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि ती पोलिसांना विचारते की बरोबर आहे ना इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा ते इन्स्पेक्टरसुद्धा सांगतात की हो. आता इंदू म्हणते की आणि तिचं स्टेटमेंट तुम्ही वाचलंच असेल ना वकील साहेब. तेव्हा ते सरकारी वकीलसुद्धा हो म्हणून सांगतात. आता इंदू जज साहेबांना म्हणते की माय लॉर्ड, करिश्माने खून केलेला नाही आहे. आता ते सरकारी वकील पुढे येतात आणि म्हणतात की माय लॉर्ड, फिर्यादीचे वकील विसरतायत की आरोपीला पाहणारा एक साक्षीदारसुद्धा आहे. यावर इंदू म्हणते की साक्षीदाराच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा आहे हे क्रॉस एक्झामिनेशनच ठरवेल. तर दुसरीकडे गोपाळने श्रीकलाला तो अर्काचा चहा दिलेला असतो आणि तिला तो चहा प्यायला सांगतो. आता श्रीकलासुद्धा तो चहा प्यायला लागते, तर गोपाळ मात्र तिच्याकडे खूप रागाने बघत असतो. तर इकडे आता जज साहेब म्हणतात की कोर्टाने फिर्यादी आणि बचाव पक्ष दोघांचंही म्हणणं नोंदवून घेतले. सुनावणी ही आत्ता पुढच्या तारखेला होईल. तेव्हा आता उठून सगळे जायला लागतात. यानंतर सुशीला आता करिश्माजवळ येते, तेव्हा करिश्मा खूप रडायला लागते आणि सुशीलाला मिठी मारते. तेव्हा सुशीलासुद्धा रडायला लागते आणि करिश्माला समजावत म्हणते की गप लेकरा, रडू नकोस, ही इंदी आहे ना, सगळं नीट करेल, काळजी करू नकोस. तेव्हा इंदूसुद्धा करिश्माचा हात हातात घेत तिला म्हणते की करिश्मा ताई, तू काही केलेलं नाही आहेस, तुला काहीच नाही होणार, घाबरायचं नाही आणि धीरसुद्धा सोडायचा नाही. मात्र करिश्मा खूप रडत असते. आता यानंतर पोलीस तिला तिथून घेऊन जातात. आता सरकारी वकील इंदूजवळ येतात आणि तिला म्हणतात की ॲडव्होकेट इंद्रायणी दिग्रजकर, ओपनिंग आर्ग्युमेंट चांगलं वाटलं नाही, म्हणजे तुम्ही कोर्टात पहिल्यांदा उभं राहताय हे असं वाटलंच नाही. तेव्हा आता हे ऐकून सगळेजण खूप कौतुकाने इंदूकडे बघायला लागतात. आता आपले व्यंकू महाराज त्या वकिलांना म्हणतात की वकील साहेब, अहो पोरीला रोज विठुरायाच्या कोर्टात बोलण्याची सवय आहे, त्यामुळे या कोर्टात ती आत्मविश्वासानेच बोलणार. आता ते सरकारी वकील इंदूला म्हणतात की ऑल द बेस्ट. तर इंदूसुद्धा त्यांना म्हणते की तुम्हाला पण. तेव्हा ते वकील आता तिथून निघून जातात. तेव्हाच आता इंदूला एकदम अचानक असं अस्वस्थ फील व्हायला लागतं आणि तिला गरगरल्यासारखं व्हायला लागतं आणि ती खाली कोसळणारच तितक्यात आदू तिला सावरतो आणि विचारायला लागतो की इंदू अगं काय झालं. तेव्हा आता हे बघून सगळेच इंदूजवळ येतात आणि तिला विचारायला लागतात की काय झालं आणि सगळेच थोडेसे टेन्शनमध्ये येतात. इंदू मात्र खूप घाबरलेली असते आणि म्हणते की गोपाळ. तेव्हा हे ऐकून सगळे खूप घाबरतात आणि इंदूकडे बघायला लागतात. तर दुसरीकडे श्रीकलाने तो चहा प्यायलेला असतो आणि तिने तिची पूर्ण शुद्ध हरपलेली असते. आता गोपाळ घड्याळामध्ये टायमिंग बघायला लागतो आणि हळू श्रीकला जवळ येतो आणि एकदा चेक करून बघायला लागतो की नक्की तिने तिची शुद्ध हरपली की नाही आणि तो तिला आवाज देतो. तेव्हा श्रीकला गोपाळकडे बघायला लागते. तेव्हा आता गोपाळच्या लक्षात येतं की त्या अर्काचा असर तिच्यावर झालेला आहे आणि आता गोपाळची आज्ञा ती फॉलो करणार आहे. तेव्हा आता गोपाळ श्रीकलाला म्हणतो की ए उठून उभी राहा. तेव्हा गोपाळने आज्ञा देताच श्रीकला पटकन उठून उभी राहते. आता गोपाळ त्याच्या हातातील चहाचा कप तिच्याकडे देतो आणि म्हणतो की हे घे आणि चहाचे कप तिकडे फेकून दे जा.
तेव्हा आता श्रीकला मांडो लावते आणि जाऊन ते चहाचे कप फेकून देते. आता गोपाळ तिला आज्ञा देतो की माझ्याकडे वळ. तेव्हा श्रीकला वळून त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा गोपाळ त्याच्या खिशातून ती अर्काची बॉटल काढतो आणि श्रीकला जवळ जाऊन तिला ती बॉटल दाखवत म्हणतो की हेच औषध घालतेस ना माझ्या चहामध्ये रोज. तेव्हा श्रीकला म्हणते की हो, अर्क आहे हा. तेव्हा गोपाळ श्रीकलाला विचारतो की कुठे मिळतो हा अर्क. यावर श्रीकला सांगते की कुठेही मिळत नाही, तयार करावा लागतो. तेव्हा गोपाळ विचारतो की कोण बनवतं. यावर श्रीकला सांगते की रत्ना. हे ऐकून गोपाळ विचारायला लागतो की कोण रत्ना आणि का केलंस तू माझ्याबरोबर असं, का वागतेस तू माझ्याशी असं. तेव्हा श्रीकला सांगते की मला सूड घ्यायचा आहे. यावर गोपाळ आश्चर्याने विचारतो की सूड, कसला सूड. तेव्हा श्रीकला सांगते की माझ्या बाबांचा सूड. तेव्हा हे ऐकून गोपाळ आश्चर्याने म्हणतो की तुझ्या बाबांचा, कोण आहेत तुझे बाबा. यावर श्रीकला सांगते की पोपटराव लांडगे पाटील. हे ऐकून गोपाळला खूप मोठा धक्का बसतो आणि तो खूप शॉक होऊन श्रीकलाकडे बघायला लागतो आणि गोपाळला त्याच्या लहानपणीची गोष्ट आठवते, ती म्हणजे साडीवाल्या दाढीवाल्या भूताची. आता एक माणूस सर्वांसमोर कबूल करत असतो की मीच आहे तो साडीवाला दाढीवाला भूत. तेव्हा इंदू त्याला विचारत असते की पण हे कोणाच्या सांगण्यावरून सगळं केलं आहे. तेव्हा तो माणूस सांगतो की हे सगळं त्या पोपटरावाच्या सांगण्यावरून केलं आहे, त्यानेच त्या पत्रकाराला सुद्धा मारून टाकलं आहे. तेव्हा इंदू सांगते की हे पोपटराव आहेत ना, हे त्या पत्रकाराला मारत होते. आता हे सगळं आठवून गोपाळ श्रीकलाला म्हणतो की तो नालायक माणूस ज्याने त्या पत्रकाराचा खून केला, साडीवाल्या दाढीवाल्या भूताची अफवा सगळ्या गावभर पसरवली आणि दहशत बसवली, तो नालायक माणूस पोपटराव लांडगे, तो तुझा बाप आहे. यावर श्रीकला म्हणते की हो, संपूर्ण दिग्रजकर कुटुंबाला मी उद्ध्वस्त करणार आहे, संपवून टाकणार आहे. तेव्हा हे ऐकून गोपाळला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला सगळं आठवायला लागतं की कसं श्रीकलाने दिग्रजकरांच्या घरामध्ये एंटर केलेलं असतं आणि कसं तिने गोपाळला इमोशनल होण्याचं नाटक करत गाव सोडून जाण्यापासून थांबवून घेतलेलं असतं आणि गोपाळला प्रपोज करून कसं तिने त्याच्यासोबत लग्नसुद्धा केलेलं असतं. हे सगळं आठवून गोपाळ आता श्रीकलाला म्हणतो की म्हणजे माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस आणि मग लग्न करून दिग्रजकर कुटुंबाच्या घरात त्यांची सून म्हणून आलीस, हा सगळा तुझा प्लॅन होता. यावर श्रीकला म्हणते की हो. तेव्हा हे ऐकून गोपाळला आता खूप राग येतो आणि तो तिचा गळा पकडणार इतक्या तो स्वतःला सावरतो आणि तिला म्हणतो की ज्या लोकांनी तुला इतका जीव लावला त्यांच्याच जीवावर उठलीस का तू. तेव्हा श्रीकला म्हणते की हो, इंद्रायणी स्वतःला राखणदार समजते या घराची, पण ती हे घर वाचवू शकणार नाही. तेव्हा हे ऐकून गोपाळ रागाने श्रीकलाला म्हणतो की माझ्या माणसांना मारणार तू, घराचा नाश करणार तू, त्याकरता आता तूच जिवंत राहणार नाहीयेस. आणि तो रागातच श्रीकलाचा गळा पकडतो आणि जोरात तिचा गळा आवळायला लागतो. तितक्यात आता गोपाळच्या डोक्यामध्ये जोरात कोणीतरी पाठीमागून वार करतं. तेव्हा गोपाळ आता पाठीवळून बघतो तर ते दुसरं तिसरं कोणी नसून पोपटराव असतो. आता पोपटरावानेच गोपाळच्या डोक्यामध्ये वार केलेला असतो. आता गोपाळच्या डोक्यामध्ये जोराचा मार लागल्याने तो तिथेच खाली कोसळतो. तर दुसरीकडे इंदू विठुरायाच्या मंदिरात आलेली असते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, अरे कसला संकेत आहे हा, काय सांगायचंय तुला. त्या दिवशी रात्री जे वाईट स्वप्न मला पडलं तेच पुन्हा एकदा पडले. ती श्रीकला गोपाळला नाही काही करणार तर नाही ना. खूप भीती वाटते रे विठुराया, गोपाळचं रक्षण कर, या घराचं रक्षण कर विठुराया. तितक्यात आता तिथे कोणीतरी येतं. तेव्हा इंदू आता पाठीवळून बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू अदूला सांगत असते की गोपाळ आणि श्रीकलाच्या लग्नाच्या रात्री मला एक स्वप्न पडलं होतं. तेव्हा अदू विचारतो की कसलं स्वप्न. यावर इंदू सांगते की गोपाळच्या मृत्यूचं, त्याची बॉडी झाडाला लटकलेली. हे ऐकून अदू खूप घाबरतो आणि इंदूकडे बघायला लागतो. तर इंदूसुद्धा खूपच घाबरून गेलेली असते आणि तिला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि काहीतरी चुकीचं होतंय असं तिला जाणवत असतं. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.